मार्ग एकच आणि तो मार्ग कोणता असेल तर भक्ती मार्ग होय. कारण महापत्रता प्रंदेच्या शापामुळं सारा देवदेवता पाषाणात वास्तव्य करते आणि पाषाणात वास्तव्य देवत्र अस्तित्व या जन्मानुसार शिल्लक राहावं या थोर महत्वाकांक्षेला कलियुगाला प्रारंभ होण्यापूर्वी लक्ष्मीकांतानं आम्हा नऊ नारायणानं द्वारकेत पाचारण केलं आणि देवळात म्हणून जन्माला यावं हा संकेत आम्हाला दिला. म्हणून त्याचा जन्म एका शेर घोडातून झाला. तोच हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ होय, गोरक्षनाथ होय, गोरक्षनाथ होय. प्रबोध निर्वाळ नगरी असा गुरु झाला आणि गुरुपदी निष्ठा नगरी असा शिक्षक झाला. प्रत्येक शिष्याचा स्वाभिमान आपल्या गुरुला हवाय आणि गुरुचा मोठेपणा कोणी मानला असेल तर या जन्मानुसार प्रत्येक शिष्यानं बनवलंय. अर्थात गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणा करावा, मनी चिंतदा सद्गुरु थोर वाटे, दयाच्या प्रसादे श्री गुरुदेव दत्तात्रय भेटे, दत्तात्रय भेटे, दत्तात्रय भेटे. हे शब्द क्षणाक्षणाला मला आठवू लागले. याला कळत असेल तर गुरु चरणाने लीन झालो नयो त्याचं भयानक आवडतं निर्माण झालं. अशा बुद्धीचं गुरुभाऊने आपल्याला भाऊ लागली. हे बाळ गोरक्षा आणि माझा लाडका शिष्यत्व आहे. पण हा गोरक्षा अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. आणि पूर्णत्वाचा आशीर्वाद मिळायचा महत्वाकांक्षा 12 वर्षपर्यंत नाग अश्वस्थ वृक्षाखाली बसून घनघोर तपश्चर्या केली. सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मा विष्णू महेश रजत अमरी सत्य या द्वैत होता. दत्तात्रय प्रसन्न झाले आणि मला मंगलमय आशीर्वाद देऊन हो या कवी नारायण मग छिद्राला पूर्णत्वाचा आशीर्वाद दिला. पण बाळ त्याप्रमाणे 12 वर्षपर्यंत थांबता येणार नाही. सत्तरचे आगमन झालं, कैलासने गेलो आणि लक्ष्मीकांताला प्रवेश करू. त्या लक्ष्मीकांताला मला पूर्णत्वाचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून उत्तरेच्या दिशेला आम्ही निघालो. त्याला कळत ओ भोत विशाल हे शब्द बाहेर पडाले. एखाद्या साधी स्त्रीला आपल्या घरी असलेला कोरडा शिला या नाथाच्या झोळीत टाकावा, मध्यरात्री स्मशानभूमीत प्रवेश करावा आणि कोरडा शिला शिजून गुरु दत्तात्रयाला नैवेद्य दाखवा. आज या सुजलाम सुफलाम अशा गावी आमचा आगमन झाले. ज्याच्या दारी नाथ झाले तो साडीच्या घरी प्रवेश केले त्याला कोणी बिंदू माघारी पाठवलं का? जाओ या गोरक्षाला जबाब दिलाय त्याचं कल्याण झाले. म्हणून भिक्षा मागण्याचं महत्त्व आपण या जय हरिओम दत्तपरब्रह्म श्री बालवल्लभ श्री आदेश गणाबाई भिक्षावळा जय हरिओम ओम भौतिक शांत गणाबाई भिक्षावळा
शिलापेक्षा बघावी या थोर महत्वाकांक्षेनं आमचं आगमन झालं. कल्याण होईल, मंगलमय आशीर्वाद. पण एकांत स्थळी प्रवेश करून सूर्यधर माध्याने आले असता धनापूर्वी स्मशानभूमी प्रवेश करावा. या स्मारकावर भ्रमंती करावी आणि भक्तिमार्गाचा जय भक्तिमार्गाचा प्रसार असताना एक क्षणार्धाच्या निशाणात आम्हाला आठवण झाली. महापात्रता वृंदा या वृंदेच्या शापामुळं या कलियुगात सारा देव देवता पाशात वास्तव्य करताय आणि भक्तांच्या इच्छाकांक्षा तौर स्वरूपाला पूर्ण करताय. पण साक्षात हे कलिदेव अति सर्वत्र वर्जते. अतिक्रमण करणं म्हणजे आपल्या शुद्ध छात्राला कलंक लावणं. धर्मातून असताना देवाला केली. जेव्हा जेव्हा धर्म निर्माण झाला तेव्हा तेव्हा वैकुंठच्या नारायणानं अनेक अवतार घेतले आणि धर्म शाश्वत ठेवला आणि देवता देखाटे मिळून आपण वास्तव्य करतात. मग तुम्ही अधर्म का करावा? याला कारण आहे ज्या देवदेवतांनी 3 युगात माझ्याकडून काम करून घेतलं. ज्या ठिकाणी जायला सांगितलं त्या ठिकाणी मी गेलो, पण आता नाही. याच्या पुढं या संपूर्ण कलियुगात माझी सत्ता मला प्रस्थापित करायची. या कलियुगात कोणती देवता अवतीर्ण होऊन माझ्या समोर येते एक मला पाहिजे. हे लक्षात ठेवा. अटी आणि नियम या देवदेवताला ठेवल्या गेल्या. शर्माचा दरबार भरला त्यावेळी सारा देवदेवताला अटी आणि नियम ठेवलेले. ज्ञान भक्ती आणि वैराग्य ज्या ठिकाणी आहे तिथं कला निर्माण करणं हा करिता व्यवसाय नव्हे. मग म्हणजे मला सांगा आपण भक्ती मार्गात म्हणजे का ज्या ठिकाणी देवताने मला पाठविलं, ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी अडकलो. एकही देव माझ्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी वास्तविक तुम्हाला कळायला होतं. आपण तिथं गेला इथं अडकला. कांतीपूर नरेश राजराजेश्वर राजा रुक्मांगद हरिनिर्वत्य होता. नारद नामस्मरण करून आत्मोद्धारापेक्षा केवळ त्याच कांतीपूर आपलं आगमन झालं आणि राजराजेश्वर राजा रुक्मांगद यानं भक्ती असताना तुम्हाला बंधन केलं. कलियुग क्षणा उलट्या जाऊन ठेवलं. स्वतःचं मलमूत्र स्वतःच्या तोंडात जात होतं. हे विसरलो मी विसरलेलो नाहीये आणि म्हणूनच हा निर्णय या कलिदेवताला घेतलेला. हे लक्षात ठेवा. या कलियुगाच्या अडचणी भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्तिमार्गाचा प्रसार करणं हा नाथांचा धर्म आहे. अर्थ निर्माण करणं हा देवतांचा धर्म नाही. आणि म्हणूनच सांगतोय ज्या इच्छेनं या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आलाय तोपर्यंत माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही. तोपर्यंत या कलियुगाच्या ठिकाणी
केलं